नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यामध्ये असलेल्या बोरबेट गावामध्ये घेऊन निघालेलो आहे। कारण त्या गावाच्या वरती असलेले मोरजाई पठार मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्या पठाराच्या वरती आपल्याला एक असे प्राचीन मंदिर बघायला मिळते। त्या मंदिराची स्थापना पांडव काळामध्ये केलेली आहे। मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि सर्वात पहिले वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर सह्याद्रीचा काळा दगड कोरून आतमध्ये गुहा बनवलेले आहेत आणि त्या गुहेच्या आतमध्ये मंदिर बनवलेलं आहे। मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अनेक प्राचीन मूर्त्या, प्राचीन विरगळी बघायला मिळतात आणि ती गुहा एवढी मोठी आहे की गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्याला असे वाटते जणू काय आपण गुप्त वाड्यामध्ये पोहोचलेलो आहे। आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मोठ्या गुहेमध्ये मोरावर विराजमान झालेली मोरजाई देवी आपल्याला बघायला मिळते। देवीचे दर्शन घेतल्यानंतर देवीच्या मागे आणखी एक रहस्यमय गुहा आहे। त्या गुहेमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही। का दिला जात नाही आणि ती गुहा रहस्यमय का आहे हे देखील आपल्याला बघायचे आहे। पण मोरजाई पठाराच्या वरती पोहोचणे एवढे सोपे नाही। वरती चढण्यासाठी घनदाट जंगलामधून आणि खडी चढाई चढून वरती आपल्याला जावं लागतं। तर चला मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत बनून राहा आणि जंगलामधून खडी चढाई चढताना आपल्याला कसा अनुभव येतोय हे देखील बघायला मिळेल आणि घनदाट जंगलामधून जाताना आपल्याला कसे वाटते हे देखील बघूया। आणि चालत चालत मोरजाई पठारावरती पोहोचूया आणि पांडव काळामध्ये बनवलेलं मोरजाई देवीचे गुहेतील मंदिर बघूया। मोरजाई पठाराकडे आम्ही चालत निघालेलो आहे। घरातली मंडळी चालून थकल्यामुळे आम्ही आता जेवणासाठी एका झाडाखाली ब्रेक केलेला आहे। या ठिकाणी आम्ही घरून आणलेलं जेवण जेवणार आहे, त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। तुम्ही देखील आमच्यासोबत जेवा या। आम्ही आता जेवणामध्ये काय काय आणलंय हे तुम्हाला दाखवतो। समोर तुम्हाला एक डोंगर दिसत असेल, या डोंगराच्या वरती मोरजाई देवीचे मंदिर आहे। तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला अजून अर्धा तास चालत जावं लागणार आहे। पण अगोदर आपण या झाडाखाली बसून जेवण करायचं आहे। आमच्या घरातील सर्व मंडळी जेवणासाठी बसलेली आहेत। तर घरामधून काय काय आणलं मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, बासुंदी आहे, शेंगदाणे आहेत, पुऱ्या आहे, कांदा आहे, कांदा भजी आणि ही ड्राय भेंडी आणि बटाट्याची भाजी आणलेली आहे। आता आम्ही या झाडाखाली बसून मस्त जेवणाचा आनंद घेणार आहे। निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवण करण्याची वेगळीच मजा येते। तुम्ही देखील जेवा या, त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। आम्ही घरातून जेवण आणलं होतं आणि आमचा प्लॅन होता मोरजाई पठाराच्या वरती सहपरिवार जायचं, देवीचे दर्शन घ्यायचे आणि एका झाडाखाली बसून मस्त जेवण करायचं। पण मोरजाई पठारच्या पायथ्याशी एक गाव आहे। त्या गावातील माणसांना आम्ही विचारले वरती कसा निसर्ग आहे, तर गावातील माणसे म्हणाली वरती कुठेही तुम्हाला झाड भेटणार नाही, कारण मोरजाई पठार पूर्णपणे दगडाने बनलेला आहे। त्यामुळे आम्ही पठाराच्या पायथ्याशी एका झाडाखाली बसून सहपरिवार जेवलो। काही अंतर चालून आल्यानंतर मोरजाई पठाराची खडी चढाई सुरू होते आणि ही चढाई घनदाट जंगलामधून चढत जावी लागते। इथून पुढचा प्रवास कसा होतोय हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला हा मोठा दगड दिसत असेल, या दगडाच्या कोण्यापासून ही पायवाट येते। ह्या पायवाटेने चालत आपल्याला मोरजाई पठारापर्यंत जायचं आहे। ही पायवाट घनदाट जंगलामधून जाते आणि ह्या जंगलामध्ये सर्वत्र शांतता आहे, पक्ष्यांचा आवाज येत आहे आणि चालताना पायातील पाला कर कर वाजत आहे। इथून चालत असताना मन एकदम प्रसन्न होतं, कारण अशा शांतमय ठिकाणी आल्यानंतर सर्व काळजी, टेन्शन, चिंता दूर होते आणि माणूस एकदम फ्रेश होतो। वरती चढत असताना आपल्याला हा मोठा दगड देखील बघायला मिळतो, म्हणजे हे मोरजाई पठार पूर्णपणे दगडाने बनलेलं आहे। बघा हा चढ किती खडा आहे बघा। वरती जात असताना ह्या दगडावरून चालत आपल्याला पुढे जावं लागतं। मी लवकर पुढे आलो, माझा परिवार बसत बसत चालत पुढे येत आहे, कारण मी लवकर पुढे आलो, मला व्हिडिओ बनवायचा होता। आणि या ठिकाणी
घनदाट जंगल असल्यामुळे आपला उन्हापासून बचाव होतो. उन्हातून असला चढ चढायचा असता तर माणूस खूप थकला असता. बघा या ठिकाणी किती सुंदर निसर्ग आहे. या झाडांच्या सानिध्यामधून चालताना खूप छान वाटतं मित्रांनो. आता आपण राहिलेली चढाई चढूया आणि फायनली मोरजाई पठारावरती प्रवेश करूया. मी आता पठाराच्या एका कोण्यावरती आलेलो आहे. इथून वरती आपल्याला हा लास्ट कोणा चढून पठाराच्या वरती प्रवेश करायचा आहे. ही चढाई एकदम खतरनाक आहे. ह्या दगडांना पकडत आपल्याला पठाराच्या वरती पोचायचं आहे. दगडामध्ये ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. ह्या पायऱ्यावरून जेव्हा आपण वरती येतो तेव्हा आपल्याला हे मोरजाई पठार बघायला मिळते. बघू शकता तुम्ही सर्वत्र सपाट प्रदेश आहे. कुठेही तुम्हाला झाड बघायला मिळणार नाही. आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक गाडी देखील दिसली. म्हणजे या पठाराच्या वरती 4 व्हीलर येते. पण कुठून येते हा मार्ग आम्हाला माहीत नसल्यामुळे पठाराच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये आम्ही गाडी लावून निसर्गाच्या सानिध्याचा मस्त अनुभव घेत चालत चालत ह्या मोरजाई पठाराच्या वरती आलो. बघा समोर तुम्हाला हे मंदिर दिसत असेल. ह्या मंदिराचा कळस आणि मंदिर नंतर बनवलेलं आहे. ह्या मंदिराच्या आतमध्ये प्राचीन गुहा आहेत आणि त्या गुहेंच्या आतमध्ये प्राचीन विरगळी मोरजाई देवीची मूर्ती आणि अजून काही प्राचीन मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात. मंदिर परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला एक दगडाने बनवलेला दरवाजा दिसतो. सध्या हा दरवाजा थोडा जुना वाटत आहे. म्हणजे दगडाच्या वरती गवत उगवलेलं आहे. या दरवाजामधून जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो. बघा हा दगडांचा दरवाजा कसा बनवलेला आहे. आणि या दरवाजामधून पुढे आल्यानंतर समोर आपल्याला ही डिकमळ बघायला मिळते. बघू शकता तुम्ही. आणि माझा परिवार या ठिकाणी येऊन पोचलेला आहे. मी जंगलामध्ये थोडं थांबलो होतो. त्यानंतर ते माझ्या पुढे चालत चालत आले. आता आपण या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि आतमध्ये जाऊन देवीचे दर्शन घेऊया. मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला या पायऱ्या चढून मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो. मी तुम्हाला म्हटलं होतं दगडांच्या आतमध्ये गुहा कोरलेल्या आहेत आणि त्या गुहेंच्या आतमध्ये देवीची मूर्ती आहे. आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि देवीचे दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ही दगडांची गुहा बघायला मिळते. आतमध्ये सर्वत्र शांतता आहे. ही गुहा भरपूर मोठी आहे. पांडव काळामध्ये बनवलेली ही प्राचीन गुहा आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोर प्राचीन विरगळी बघायला मिळतात. सर्वप्रथम आपण त्या विरगळी बघूया, त्यानंतर देवीचे दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता काळ्या पाषाणामध्ये ह्या विरगळी कशा बनवलेल्या आहेत. प्रत्येक विरगळीच्या वरती तुम्हाला हात आणि 2 मूर्त्या बघायला मिळतील. ह्याचा काय उल्लेख होतो ह्याचा अनुभव आपल्याला नाही. पण ह्या मूर्त्या भरपूर आहेत आणि कोणता तरी संदेश आपल्याला देतात. या ठिकाणी आणखी काही देव आहेत, त्यांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. बघा खूप भरपूर अशा विरगळी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे या गुहेमध्ये सर्वत्र प्राचीन मूर्ती आहेत. आणि या गुहेच्या आतमध्ये आल्यानंतर भक्तिमय वातावरण आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी शंभू महादेवाची प्राचीन पिंड आणि नंदी देखील आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ओम कालहर दुःखहर दारिद्र्यहर रोगहर संकटहर हर हर महादेव
नम पार्वती पते हर हर महादेव. सांब सदाशिव, तुम्ही दर्शन घ्या. आता आपण देवीचे दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम हृदयेंदहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. देवी मोरावर विराजमान झालेले आहे. या ठिकाणी मामा आहेत, त्यांच्याकडून या मंदिराचे वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया. मामा नमस्कार. नमस्कार. मंदिराविषयी आम्हाला थोडी माहिती सांगा. ओके. हे मोरजाई मंदिर दगडी गुहेत पांडवकालीन आहे. ओके. ह्या मंदिराचे म्हणजे ही 63 खेड्याची पांढर म्हणजे कुलदैवत आहे. 63 गावांची कुलदैवत आहे. ओके ओके. रथसप्तमीला मोठी यात्रा भरते. ओके. त्या 63 गावांचे सगळे ओटी नारळ असे घेऊन लोक येतात. मोठी यात्रा भरते. तसे बघितलं तर तालुक्यात 1 नंबरची यात्रा ही असते. ओके. त्या पद्धतीने ही नवसाला पावते आणि आजूबाजूच्या गावच्या 3 पालख्या ह्या देवीच्या भेटीला येतात यात्रे दिवशी. ओके. रात्री 12 वाजता. त्यात एक जरगी केदारली, ओके. बाविलीचा शिधोबा हा, हा. आणि तळी लखमापूर नरविली असे 3 गावची म्हणून एक आहे ते गांगू सनवाऱ्या. देवी मोरावर विराजमान आहे म्हणून मोरजाई देवी नाव आहे. हा होय. आणि ही गुहा म्हणजे गुगलला दाखवते पांडवकालीन पांडवकालीन आहे. म्हणजे मंदिर आणि ह्या सर्व मूर्त्या आणि गुहा पांडवकालीन आहे. ओके. ओके. आणखी काय इथं बघण्यासारखं? आता ही पाठीमाग देवीच्या पाठीमाग गुहा आहे. ओके ओके. ते आम्ही बंदिस्त आहे आणि ते यात्रे दिवशीच त्या गुहेमध्ये माणसांची म्हणजे दळत्वात पडली ती सोडायला जातात. ओके. ती पडली पूर्वीची लोक सांगत होते की हिथं सोडली की गगनगिरीला ती जळत्वात जायची. ओके ओके. हा. त्या देवीच्या भेटीला देवीच्या भेटीला. धन्यवाद. मामाने आपल्याला सांगितलं देवीच्या मागे तुम्हाला ही आणखी एक लहान गुहा दिसत असेल. या गुहेमध्ये सध्या आपण प्रवेश करू शकत नाही. ज्या दिवशी देवीची यात्रा असते त्या दिवशी आतमध्ये प्रवेश केला जातो आणि आतमध्ये जी पडळी सोडली जाते ती पुढे दुसऱ्या देवीला भेटीसाठी जाते. आपण आता मंदिराच्या बाहेर जाऊया आणि आणखी काय या मंदिरामध्ये बघायला मिळते का हे बघूया. या ठिकाणी हे भक्त मंडळी देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि या गुहेच्या आतमध्ये सर्वत्र तुम्हाला जांबा दगड बघायला मिळतो. म्हणजे हा लाल दगड आहे, या दगडाला जांबा दगड असे देखील म्हटले जातात. बघा, या गुहेला सपोर्ट देण्यासाठी हे दगडांचे खांब पूर्णतः दगडामध्ये कोरून बनवलेले आहेत. म्हणजे या गुहेला सपोर्ट देखील दगडामध्ये कोरून बनवलेला आहे. हे कित्येक वर्ष झाले तरी सुद्धा ही गुहा आहे तशी उभी आहे. पावसाचा, उन्हाचा आणि हवेचा याच्यावरती काहीही परिणाम होत नाही. आपण आता गुहेच्या दुसऱ्या दरवाजामधून बाहेर पडूया आणि बाहेरचा परिसर कसा आहे हे देखील बघूया. बघा, पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून एक लहान गुहा बघायला मिळते. या गुहेच्या आतमध्ये अजून काही प्राचीन देवांच्या मूर्त्या आहेत. म्हणजे या 4 देवी आहेत. या कोणत्या देवी आहेत याचा उल्लेख या ठिकाणी नाही. आणि नंतर भक्तांच्या सुविधासाठी या ठिकाणी हे शेड वगैरे बनवलेलं आहे. कारण भक्त उन्हामध्ये या ठिकाणी आल्यानंतर गारव्याला या ठिकाणी आश्रय घ्यावेत आणि देवाचे दर्शन घेऊन मनाला शांती मिळावी यासाठी हे सर्व काही बनवलेलं आहे. आम्ही सहपरिवार या ठिकाणी आलो, देवीचे दर्शन घेतलं. आता आपण ह्या मोरजाई पठाराचा नजारा बघूया. या ठिकाणी आपल्याला काय काय अजून बघायला मिळते याचा देखील अनुभव घेऊया. मोरजाई पठाराच्या वरती आम्ही सहपरिवार आलो, देवीचे दर्शन घेतले आणि देवी ज्या गुहेमध्ये आहे ती गुहा आतमधून बघितली. अनेक प्राचीन मूर्त्या बघितल्या, प्राचीन विरगळे देखील बघितल्या आणि तुम्हाला देखील दाखवल्या. देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंदिराच्या डाव्या साईडला पठाराच्या वरती आपल्याला
असे अनेक दगडांचे ढीग बघायला मिळतात. हे ढीग कधी बनवले याचा उल्लेख कुठेही मिळत नाही, पण मंदिर पांडवकालीन आहे, ती गुहा पांडवकालीन आहे, पण ह्या डिकमळी रस्ता दाखवण्यासाठी किंवा कोणत्या तरी निशाणी दाखवण्यासाठी बनवल्या असाव्यात असे या ढिगांना बघितल्यानंतर आपल्याला बघायला मिळते. मी तुम्हाला हे ढीग आणखी जवळून दाखवतो कसे बनवलेले आहेत. ढिगांची सुरुवात इथून होते बघा. हे दगडांचे ढीग किंवा डिकमळी देखील आपण यांना म्हणू, ह्या खूप जुन्या आहेत आणि कशाच्या तरी निशाणी किंवा इशारा दाखवत आहेत असे या ढिगांना बघितल्यानंतर आपल्याला वाटते. आणि या मोरजाई पठारावरती अशा अनेक डिकमळी आपल्याला दूर दूरपर्यंत बघायला मिळतात, लहान मोठ्या, पण सर्वात मोठ्या 4 डिकमळी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाल्या. आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यामध्ये असलेल्या बोरबेट गावामध्ये घेऊन आलो आणि तिथून चालत चालत मोरजाई पठाराच्या वरती घेऊन आलो. चालत असताना कसा अनुभव आला हे देखील मी तुम्हाला दाखवलं. मोरजाई पठारावरती आल्यानंतर पठाराचा व्ह्यू कसा आहे हे देखील दाखवलं आणि पठाराच्या वरती असलेले पांडवकालीन प्राचीन गुहेतील मंदिर दाखवलं. देवीचे दर्शन घडवून आणले, मंदिराच्या आतमध्ये असलेल्या प्राचीन मूर्त्या दाखवला आणि आतमधून गुहा कशी आहे हे देखील मी तुम्हाला दाखवलं. तुम्ही देखील वेळात वेळ काढून ह्या पठाराच्या वरती या, या पठाराचा सुंदर व्ह्यू बघा आणि देवीचे दर्शन देखील घ्या. आज मी तुम्हाला या ठिकाणी येऊन हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.